व्यक्तिमत्वांचा सन्मान करतो। तर ग्रामस्थ मंडळींचं आगमन झाले और एक षटक समाप्तीनंतर आम्ही पुन्हा एकदा अनिलजी गरज साहेब यांचा इथे सन्मान घेतो। सनी फडके यांना विनंती करेन, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे ते अनिल गरज साहेब। मॅडम फडके साहेब आपण सुद्धा थांबा, आपण उर्वरित पाहुण्यांचा सन्मान करतो। तर सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक धन्यवाद। वळूया आपण मॅच कडे, ऐकूया रोशन पाटील शिरवले यांना। धन्यवाद। थँक्यू सो मच सागरजी माडवकर सर नेरे। ब गटातील लढत क्रमांक 2 कडे आपण प्रस्थान करतो। मी का 11 जय बापदेव पाळी आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जन म्हणून उसरली। या दोन संघांदरम्यान आपण सामना पाहतो। पहिल्यांदा टॉस को बेंडपाडून टॉस जिंकलाय पालीनं आणि पहिल्यांदा स्वीकार केली गोलंदाजी आणि हे पाहता अगदी अविरतपणे गोलंदाजीचा डंका आहे आणि पहिला मोहरा गारत पहिला धक्का उसरलेला आणि खेळाडू बाद होतोय जयेश डांगरकर। कडे सुद्धा आपण फोकस करू। ग्रामस्थ मंडळ चषक पाहुण्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं। धन्यवाद। पहिले षटक अगदी उत्तमरित्या हाताळण्याच्या इराद्यानं ही गोलंदाजी पाहायला मिळते। कल्पेश शेळकेला पाहतो पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी एक विकेट सुद्धा त्याने गारद केली। पहिला बॉल हा निश्चितच डॉट पाहिला आणि पिवनचं पहिलं षटक अगदी उत्तम दर्जाचं साकार करण्यासाठी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असल्याचं पाहायला मिळतो। पहिला खेळाडू बाद झालाय जयेश। या फलंदाजाला अगदी भोपळाई न फोडता तंबूच्या दिशेनं परतावं लागलं। नवीन आलेला खेळाडू नितेश जयेश नामक फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं। नवीन आलेला खेळाडू नितेश हा आपल्याला पाहायला मिळतो। आक्रमक शैलीचा फटका खेळा मिड ऑनला शतरक्षक तैनात आहेत आणि पाहता अगदी याही षटका दरम्यान जर विचार केला तर पूर्णपणे धाकड गोलंदाजी साकार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो। अलीकडच्या काही लढतींचा विचार केला तर पिवनचं पहिलं षटक हे अतिशय धाकड राहिले आणि ते त्याच जोमानच्या त्याच जोशानं ही गोलंदाजीची आखणी केली जाते। पहिलं षटक उत्तमरित्या हाताळण्याचा प्रयत्न आणि हे पाहता अगदी पहिल्या षटका दरम्यान गोलंदाजाची काहीशी आपल्याला दादागिरी पाहायला मिळते। यापुढील सामना पाहायला मिळेल संग्राम 11 नितळस संघाच्या अगेन्स्ट खेळेल कर्तेश्वर भिंगार। याही दोन संघांना विनंती आहे टॉस साठी आपण प्रस्थान करायचे। प्रहार केलाय मांडवाची मंगारी चालले काय पाटमोरी जे बसले त्यांना विनंती आहे शांतता बाळगा। पहिलं आपण षटक पाहतो आणि पहिल्या षटका दरम्यान उत्तमोत्तम गोलंदाजीची आखणी करण्याचा प्रयत्न। एक आपण चौकार पाहिला नितेशच्या बाटमधून। 3 चेंडू खेळला नितेश, 4 धावा त्याच्या बाटमधून। यष्टांच्या मागे चांगले यष्टीरक्षक आखले जाते। हिटमॅन रोहित पाटील शेट्टी त्या ठिकाणी सज्ज होता आणि अगदी फुटबॉल स्किट त्यानं वापर केला आणि चेंडू अडकवलाय। नक्कीच रोशन बघा ऐकवीरा इव्हेंट कॅमेरामन बंडू आणि परशु ही A1 जोडी आले स्टेजवर। आपण पाहतो बंडू आणि परशु क्रिकेटचे निस्सीम भक्त आहेत आणि त्यांना आपण पाहतो आणि बक्षीस घेऊन आलेत कॅश प्राइज आणि त्यांनी सांगितले कुणी षटकार मारा 100 रुपयाचं प्राइज आहे। यस आपण बसून घ्या। बंडू आणि परशु A1 जोडी यस वेलकम। बघा किती आनंद आहे आणि क्रिकेट वेळे हे निस्सीम भक्त असतात रोशन आणि क्रिकेटसाठी काय पण भले तिथे धावा स्कोर काही असू द्या आम्हाला बक्षीस लावायचे। चला मॅच ऑन करा। पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे दादागिरी पाहिली। कल्पेश नामक गोलंदाज आग ओकणारी गोलंदाजी त्यानं साध्य केली आणि 5 षटकांमध्ये अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटकेबाजी साध्य करण्यासाठी फलंदाजी पाहायला मिळेल ओसरले बुद्रुक या संघाकडून। परंतु पहिलं षटक उत्तमरित्या हाताळलं जातं।
टायमर ऑन आहे पहा. अगदी टायमिंग नुसार इनिंग ही समाप्त व्हायलाच हवी. या रिदमनं लढती जर सुरू राहिल्या तर 4 वाजतील पहाटेचे हे आम्हाला माहिती कंट्रोल रूम कडे येते. हे पाहता अगदी स्पीडली खेळायचं आपण. द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज परेश शेलके. हे द्वितीय षटक इम्पॉर्टंट आहे. उसरली बुद्रुक या टीम साठी कारण अलीकडच्या षटकांमध्ये धावा आपण बनताना पाहिल्या नाहीयेत. पहिला बॉल रिव्हर्स हा फटका टर्न केलाय. अटके पार, चेंडू सीमा पार, षटकार. मध्ये प्रत्येक संघांच्या माध्यमातून आपल्याला घडताना पाहायला मिळेल. आज ई गटातून अगदी प्रणय 11 साई स्टार विगर संघाने सुपर 12 कडे प्रस्थान केलं. साई स्टार ची संपूर्ण सेना चांगल्या दर्जाचा खेळ साकार करताना पाहिलं आणि अखेरचा मन ऑफ द मॅच घेण्यासाठी संपूर्ण साई स्टार विगर संघ स्वागत कक्ष मध्ये आला होता. सन्माननीय विलासदादा नारायण फडके यांच्या साथीने ती मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारली. साई स्टार विगरच्या सनील फडकेनं 2 मॅच मध्ये त्यानं डेडिकेट केलं. ही सुद्धा भूमिका खूप इम्पॉर्टंट असते. जेव्हा अशा पद्धतीचं डेडिकेट केलं जातं तेव्हा सांघिक कोट्याला एक आत्मबल हे प्राप्त होतं. हे आम्ही अनेक वेळा अनेक स्पर्धेमध्ये पाहिले आणि ती भूमिका सनील फडकेच्या माध्यमातून पाहिली. साई स्टार विगर संघाकडून नेक्स्ट बॉल. आक्रमक शैलीचा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने फटका दमदार चपराक येतोय. अजून एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. श्री आम्ही पाहतोय नारायणजी फडके साहेब यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करा आणि मनोहरजी फुलोरे, नितीन भगत आणि बबनजी फडके साहेब बोनशेत यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचे. धन्यवाद. धावपटलामध्ये धावा जर पाहिल्या तर एकूण पाहावयास मिळतात. तर एकूण धावा पाहायला मिळतात 14. विजयाचा सौदा दोन्ही संघांना आखायचा आहे. पूर्णपणे कुलिंग वातावरण या मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतो. गारेगार वातावरणामध्ये खेळायची मजा ही और असते. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती परेश पुन्हा एकदा विस्फोटक अंदाजामध्ये गोलंदाजी आखण्याच्या प्रयत्नामध्ये फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. रोखले अगदी डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी करण्याचा प्रयत्न आणि पाहता अगदी डॉट बॉल उत्तमरित्या चेंडू सफर केला. 1 षटकार 1 चौकार हे गणित पाहिलं आणि तत्वर जर पाहायचं झालं तर 2 चेंडू या षटका दरम्यान आपण डॉट ही पाहिले. होमगार्ड गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली लाईन चांगली लेन इथे आखली जाते. अजून एक डॉट बॉल इथे सफर केला जातो. शांत रवैया इथे आजमावलाय आणि पाहता पहिल्या षटका दरम्यान जी दहशत पाहिली इथे त्या दर्जाचा चेंडू हा सफर केला जातो. धावसंख्येला थांबवले, धावसंख्येला रोखले. 14 धावा लागतायत. 2 फलंदाज एकत्रितपणे एकमेकांमध्ये चर्चा साधतायत आणि पाहता अगदी याही षटका दरम्यान धावसंख्या थांबली आहे. अलीकडे 3 चेंडूमध्ये 10 धावा बनताना पाहिल्या, परंतु मागील 2 चेंडूमध्ये 2 डॉट बॉल सुद्धा पाहिले. अगली पेशकश इनसाइड आउट वाईडिश लॉंग ऑफ ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा षटकार. फडके साहेब बोनशेत यांचे इथे शुभ आगमन झाले. तर त्यांचं सुद्धा मी ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. मान्यवर मंडळी, आज रोशन आपण पाहिलं
प्रचंड प्रेम आहे आज आयोजक संयोजक कमिटीवर. नक्कीच अगदी संपूर्ण पाहुण्यांकडे करडी नजर पाहायला मिळते. पॅडी असतील, माई असतील, संजय दादा असतील, प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार होणं हे अगदी कर्तव्य. आणि पाहता प्रत्येक पाहुण्याचा लेखाजोखा इथे अगदी नोटबुक वरती तो लिखित केला जातो. आणि आपल्या आवाजानं पूर्णपणे मंत्रमुग्ध करत असताना आमचे छोटे महागुरु सागरजी मांडवकर सर नेरे पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनताना पहिल्या 20 आगल्या वेगळ्या ढंगामध्ये फटके खेळत असताना आपण अजय अजय ठाकरकर ऑन फायर चांगले फटके तो खेळाय. अगदी एक चौकार 2 षटकारांचा साज राहिला. बालचंद्र शेठ फडके A1 जोडी आणि निलेश शेठ फडके A1 जोडी आपले मनपूर्वक स्वागत. सँडी आणि अँडी A1 जोडी अँटिक नाव आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. प्रहार केला ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात एका टन मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न राहिला आणि तत्वर अगदी एक धाव इथे अधोरेखित केली जाते. संत वाहे इंद्रायणी धावांचा प्रवाह थोडासा स्लो पाहायला मिळतो कारण अलीकडे पाहिलं तर धावसंख्येचा झंझावात राहिला आणि आता धावसंख्येला रोखण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी केले जात आहेत. टीम मी 11 जय बापदेव पालीकुर्द आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय जनमान उसरली बुद्रुक. दमदार खेळ 2 संघांचा यंदाचा हंगाम 2 संघांनी गाजवले. अनेक अजिंक्य पद जिंकणारे एनडी परिभागातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने खेळत असताना पूर्णपणे आग ओकणारी खेळी 2 संघ आज साध्य करत आहेत. तालुका प्रमुख चषकामध्ये चॅम्पियन पद भूषवलं. अर्थातच पाली या संघाने रोहित पाटील यांच्या सेनेचा गुणगौरव पाहिला आणि निश्चितच संघनायक रोहित पाटील शेट्टीचा मान सन्मान खानावच्या स्पर्धेमध्ये आम्ही होताना पाहिला. अगदी अलाउन द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलाय हा चमकदार चौकार. फलंदाज आक्रमकतेने खेळतो नितेश आणि अजयने चांगली पारी सांभाळली आहे. 7 चेंडू 17 खेळतो अजय, 6 चेंडू 9 खेळतो नितेश. 26 वरती मजल मारली आहे टीम उसरली ना. ओहो इथे नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत परंतु बेल्ट पडत नाहीये. इंडियन प्रीमियर लीग मध्ये सातत्याने या घडामोडी आपण घडताना पाहिल्यात. अगदी नशीब बलवंत म्हणावं लागेल. अगदी आजच्या रात्रीमध्ये जर लॉटरीची तिकीट जर यांनी खरेदी केली तर लाखो रुपये कमवू शकतो खेळाडू नितेश. उत्तमरित्या हा आपण चेंडू सफर होताना पाहिला. लाईन ॲक्युरेट खूप चांगली राहिली. पाठच्या मागून चोरी होता होता वाचली आणि अगदी शाबूत खेळपट्टीवरती डॉट बॉलची समाप्ती. अगदी बेल्ट उडल्या नाही आहेत आणि स्वतः खेळाडू तिथपर्यंत पोहोचलेत. इथे नक्की काय खेळले हे पाहता अगदी डॉट बॉलची समाप्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. आज मंगळमय आपल्याला हा दिन पाहायला मिळतो आणि हे पाहता अगदी या स्पर्धेची दुसरी रात्र सुद्धा त्याच थाटामाटामध्ये पाहायला मिळते. आज संत तुकाराम महाराज बीज निमित्त कोटी कोटी वंदन असेल. वारकरी संप्रदाय मंडळी सुद्धा या लढतीला पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. त्यांचंही मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो आणि तुकाराम बीज देऊ येथील नादुरुकी वृक्ष आजही हलतो हा साक्षात्कार आहे. उत्तमरित्या हा फटका खेळलाय. अलाउन द कार्पेट हा फटका खेळत असताना फक्त एकच धाव इथे आपण बनताना पाहिली आणि पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर धावपटलावरती धावा बनताना पाहावयास मिळतात. 1 गडी बाद, एकूण धावा 28. जो पहिल्या फेरीतील तिसरा सामना होणार आहे ऑफिशियली पहिला कॉल करतोय संग्राम 11 नितलस आणि कर्तेश्वर भिंगार. आपण प्लेइंग 13 ची लिस्ट घेऊन जा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पंचांचा इशारा येतोय टायमर ऑफ करा. जेव्हा व्यत्यय येईल तेव्हा टायमर लक्ष द्या. पाणी घेऊन जा इमर्जन्सी. 12वे खेळाडू आम्ही सातत्याने सांगितले
तुम्ही पाणी घेऊन जायचे 3 षटकाच्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये आणि खेळाडू कक्षाकडे ती व्यवस्था केली. तर प्लेइंग 13ची लिस्ट घेऊन जा संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरुद्ध कर्तेश्वर भिंगार. तर भालचंद्र फडके साहेब निलेश फडके A1 जोडी यांचं आगमन झाले आणि उसरलीचे आमचे मान्यवर संजय काटावले, रोशन बडेकर, प्रशांत निंबाळकर, राहुल निंबाळकर यांचं इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. मोहन फुलोरे आणि नितीन भगत वाजे या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आमचे पुरस्कर्ते या स्पर्धेचे प्रायोजक श्री गणेश कला केंद्र, सार्थक स्पोर्ट्स, यशोदीप क्लासेस, आयडियल मेन स्टुडिओ, श्री मोटार्स, मंगलमूर्ती चायनीज, प्रीत स्पोर्ट्स, विकी ग्राफिक इन्स्टिट्यूट, त्यानंतर त्रिमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आई एकविरा चिकन सेंटर, अंशू मंडप डेकोरेटर्स, रवी इलेक्ट्रिशियन, विशाल मोटार्स आणि आमचे या स्पर्धेचे पुरस्कर्ते सर्व फडके क्लासेस यांचा आम्ही धन्यवाद देतो. थँक्यू सो मच ब्रँड अँबॅसेडर मांडवकर सर. अगदी पहिल्या 3 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय, जिथे 28 धावा आपण बनताना पाहिल्या. साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित सन्माननीय श्री विलासदादा नारायण फडके, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही दमदार मैफिल 15 मार्चला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज अगदी या स्पर्धेची द्वितीय नाईट, द्वितीय यामिनी खाम टाईट चांगल्या दर्जाचा खेळ संघटितपणे आज संपूर्ण रात्रीमध्ये राहुल खाटे, संग्राम 11 नितळस आपलं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला क्लिअर केले, 1 धाव प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न, धोका मोका आणि संधी गमावली आहे. सहज रीतीनं हा खेळाडू इथे बाद होऊ शकला असता, परंतु तो खेळपट्टीवरती अजून पर्यंत शाबूत राहावं लागेल, कारण स्वतः गोलंदाजानं केलेली चूक स्वतः त्या ठिकाणी रोहितला आपण पाहिलं. हिटमॅन दर्जाची फिल्डिंग नेहमीच त्याच्या माध्यमातून साध्य होताना पाहिली. पहिल्यांदा टॉस जिंकला टीम पालीनं, पहिल्यांदा स्वीकारलेला फिल्डिंग आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नेहमीच इम्प्रेसिव्ह कार्यप्रणाली या संघाने साकार केली. चेंडू क्रमांक 2 रोहित तयार. प्रहार केला फर्स्ट स्लिप मध्ये चांगला असा झेल, दर्जेदार झेल इथे कन्वर्ट होताना पाहायला मिळतो. 2 राखीव काढू आपण तात्काळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये शाबूत राहायचे. अगदी उत्तमरित्या हा यश त्या ठिकाणी सज्ज होता आणि यशाची यशोगाथा झटका क्रमांक 2 उसरलेला. बॉक्स मध्ये पूर्ण फ्रीडम असतो जेव्हा विगरची स्पर्धा असते, घरची स्पर्धा असते आमची. आणि हे पाहता अगदी या षटका दरम्यान रोहित पूर्णपणे वाखाणणे जो कार्य साकार करतो. पहिल्या 2 चेंडूंमध्ये अगदी 2 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु यापुढील प्रत्येक चेंडूवरती पूर्णपणे हल्ले चढवणं हे गरजेचे असतील जनमान उसरली बुद्रुक या संघासाठी, कारण उत्तरार्धामध्ये पूर्णपणे धाकड गोलंदाजी सुद्धा साकार करावी लागेल. बघा टॉस साठी फायनल कॉल आम्ही करते. दोन्ही संघ याची नोंद घ्या. संग्राम 11 नितलस आणि कर्तेश्वर भिंगार. यापुढील चेंडू अगदी अब फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा हा चेंडू सफर केलाय आणि व्हाईट बॉलची आधी घोषणा काकडे सरांच्या माध्यमातून इथे कंट्रोल रूम कडे संकेतस्थळावरून हा इशारा राहिलाय. धावसंख्या 1 ने आकार घेते. 31 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलामध्ये फुलले. हे षटक उसरली संघासाठी तितकंच इम्पॉर्टंट. धावा बनवाव्या लागतील. धावसंख्येचा झंझावात आणायचंय, परंतु रोखून धरले, थांबवले, धावसंख्येला रोखले, धावसंख्येला टाळेबंद केले आणि आता अजून एक डॉट बॉल या पहिल्या पूर्वार्धातील इथे पाहायला मिळतो. या षटकातील 3 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. स्वतः संघ नायक कॅप्टन कुल अगदी लाल जर्सी परिधान केलेले हा खेळाडू पूर्णपणे लाल कंद गोलंदाजीची आखणी रोहितच्या माध्यमातून साकार होते. डावखुरा काढू दिवेश ऑलराऊंडर आहे.
चेंडू हवेमध्ये मुक्त संचार काट्यासारखा सरळ वॉट कॅच दमदार झेल हिटमॅन स्वतः रोहितच्या माध्यमातून पकडलाय पालीकर कोश. त्रिवेणी संगम सँडी अँडी आणि मँडी. सँडी म्हणजे संदीप फडके, अँडी म्हणजे अनिल फडके आणि मँडी म्हणजे आमचे मिथून. आणि त्रिवेणी संगम अमर अकबर अँथनी अँटिक नाव आहेत त्यांची आणि त्यांचं नामकरण घोषित होणं हेच खूप गरजेचं आहे. डीके पीके आणि सीके. तर A1 जोडी आमचे भालचंद्र फडके आणि निलेश फडके यांचा सुद्धा आम्ही आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. मी संजय फडके यांना विनंती करेन सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स A1 जोडीचा आपण सन्मान करावा. धावसंख्येला टाळेबंद केले. 31 धावसंख्येवरती अगदी 3 फलंदाजांचा खात्मा. रोहित तयार. प्रहार केला काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची चांगल्या दर्जाची अडवणूक पाहायला मिळते. अगदी एक धाव इथे बनताना पाहायला मिळते. आणि या पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत जर विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. कारण यापुढील प्रत्येक चेंडू विस्फोटक अंदाजामध्ये खेळावं लागेल. जे अनुमान उसरली या संघाला. नेक्स्ट बॉल. ओहो प्रहार केलाय अलॉन द कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका. 2 धावा होतील का? इथे धोका आहे, इथे मोका आहे आणि खेळाडू होतोय बाद. झटका क्रमांक 4. मिनिटं बाकी आहेत. पाली संघ 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचं आहे. चला आपण स्पीडली खेळायचंय. खूप सारे अगदी 5 लढती अजूनपर्यंत कव्हर कराव्या लागतील आणि पाहता अगदी स्पीडली खेळ होणं हे तितकंच रास्त आहे. प्रमुख अतिथी माळेकरांचा स्वागत कक्षामध्ये. तर बाबी शेळके यांनी झेल घेतल्याबद्दल त्यांना प्राइज झालेत. बळीराम शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आले. 6 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 33 वरती 4 ही स्थिती पाहायला मिळते. जनमान उसरली या संघाची. स्वागत कक्षामध्ये शाही सन्मान 16 हा संपन्न होताना पाहायला मिळतो. प्रत्येक पाहुण्याचा पाऊण 4 या स्पर्धेच्या वतीनं इथे संपन्न होतो. अर्पण या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करू या मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा पाहुणचार साई स्टार क्रिकेट संघ विगरच्या वतीनं इथे संपन्न केला जातो. आज साई मैदान विगर वरती प्रेक्षकांची तुफान गर्दी आहे. काल ही रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांची ताकद या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. आजही माझा क्रिकेट रसिक राजा आलाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 6 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे. लॉग ऑनची वारी. फटका भारी दमदार षटकार. खेळ आहे विजय फटका. विजयच्या बॅटमधून अगदी 39 गाठली आहे. 43 धावा प्रोजेक्ट स्कोर नुसार बनवू शकतायत. स्पीडली खेळ हा होणं तितकंच गरजेचं आहे. खराब आपल्याला थ्रो पाहायला मिळते, परंतु बॅकअप चांगलं राहिलं तत्व धाव प्राप्त केली जाते. तर बबनजी फडके साहेब बोनशेत यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो. मी संजय दादांना विनंती करेन बबनजी फडके साहेब बोनशेत यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सूचना आणि 5 मिनिटं बाकी आहेत. टीम मिहिका एंटरप्राइजेस अगदी
4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये सन्मान सोहळे हे संपन्न केले जातील. अगदी 1,500 पेक्षा जास्त प्रेक्षक या लढतीला एन्जॉय करतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर सामना खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं दागलाय हा बाहुबली दमदार खासम खास षटकार. ऑन फायर त्याच्या बाट मधून हा सिक्सर शंखनाद आलाय. 47 धावसंख्या लागतायत. 4 गडी बाद ही स्थिती आहे. खेळातील पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राहुल शेलकेवरती हा हल्ला बोल, हल्ला कल्लोल, धोबी पछाड फटकेबाजी. 4 चेंडू खेळला विजय डांगरकर त्याच्या बाडमधून 13 धावसंख्येची उपयुक्त खेळी आपल्या सांघिक कोट्यासाठी त्याने साध्य केली. चेंडू क्रमांक 4 चांद लावणारा चेंडू सफर गेल्या. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्येला थांबवले, धावसंख्येला रोखले आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. चेंडू क्रमांक 5 पंचम मारा राहुल शेलके RS. अगदी गुणवत्तावर्धक खेळीची आखणी त्याला साध्य करायची आणि हाही चेंडू अगदी विस्फोटक अंदाजामध्ये खेळायचे. फलंदाजाला परंतु वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल रित्या हा चेंडू सफर केलाय. चांगली लाईन, चांगल्या लेंथनं हा चेंडू डिलिव्हर केलाय, जिथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केले RS न राहुल शेलकेनं आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम निर्वाणीचा चेंडू 47 धावा आणि पुढील मॅचचा टॉस सुद्धा संपन्न केला जाईल. अगदी शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळला की काय, अगदी 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाईल. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा लागतायत. धावपटलावरती एकूण धावा 43 जिंकण्यासाठी 30 चेंडू आहेत आणि 49 धावसंख्येची आवश्यकता. मिहिका 11 जय बाप द 11 पालीला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न केला जाईल. तर नक्कीच दोन्ही मी नितीनजी भगत साहेब वाजे यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. संग्राम 11 नितलस आणि कर्तेश्वर भिंगार टॉस होईल. 49 टार्गेट सेट केले. यस, आई क्विरा इव्हेंट प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहतोय. तर रमेश निंबाळकर साहेब उसरलीचे पाठीराखे मॅचला एन्जॉय करतात आणि दीपक पाटील पोलीस पाटील उसरली मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं धन्यवाद. आणि 2 संघादरम्यान आपण टॉस करतोय. तर एका बाजूला आम्ही लिहिलंय साई स्टार विगर आणि दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडळ चषक. तर कॉल करेन. यस, कॉल येईल. ग्रामस्थ मंडळ. यस, पुन्हा करू आपण. बच्चे कंपनी इकडे आपण. कर्तेश्वर भिंगार आणि संग्राम 11 नितलस. भिंगार कडून कॉल येणार आहे. बाजूला वा, इकडे समोर या. ग्रामस्थ मंडळ चषक आणि साई स्टार विगर असा कॉइन आहे आणि भिंगार कडून कॉल आलाय ग्रामस्थ मंडळ चषक. ग्रामस्थ मंडळ आणि कॉल आलाय साई स्टार. टॉस जिंकलाय संग्राम 11 नितलस. पाहुण्याने विनंती करेन आपण बसून घ्या, आसन ग्रहण करा. तर संग्राम 11 नितलस टॉस आपण जिंकलात, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाला पसंती. आज नितलस संघ सुद्धा चांगला, समोरचा भिंगार संघ सुद्धा बलवान आहेत. काय म्हणाल, आज कशी तयारी या स्पर्धेसाठी? तयारी वगैरे काही नाही. क्रिकेट तर रोजच चालू आहे, प्रॅक्टिस पण चालू आहे. पण प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% दिला तर जिंकूच, कारण पोल पण मोठा आहे. आम्ही या पोलमध्ये नाही खेळत, याच्या खालच्या पोलमध्ये खेळतो. पण खेळ आहे, कोणतरी जिंकणारच आहे, कोणतरी हारणारच आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% जिंकू आम्ही. नक्कीच खूप चांगलं प्रतिक्रिया दिली. संग्राम 11 एक ब्रँड ओळखला जातो नितलस आणि अनेक स्पर्धा खेळता. काय म्हणाल आमच्या मॅनेजमेंटबद्दल, स्पर्धा नियोजनाबद्दल? अनेक स्पर्धेमध्ये आपण नेहमी खेळत असता. आयोजन तर खूप भारी आणि ग्राउंड पण खूप भारी. आम्ही दरवर्षी खेळतो. गेल्या वर्षी पण डेला खेळलो होतो इथे आणि इथे खेळायला मजा येते. विकेट्स वगैरे, ग्राउंड आणि लाईट्स पण खूप छान आहेत आणि खेळायला पण मजा येईल, बस दुसरा काय नाही. धन्यवाद. हे होते संग्राम 11 चे कॅप्टन. आता समोर येतील कर्तेश्वर. आपण टॉस जिंकला असता तर निर्णय का असता? आम्ही टॉस जिंकून नक्कीच फलंदाजी केली असती पहिली. नक्की धाडसी निर्णय.
अगदी आता हंगाम काही दिवसानंतर संपणार आहे, काय म्हणाल या वर्षाच्या पर्वाबद्दल, संघाच्या कामगिरीबद्दल? आज काही चेंजेस? सर्वप्रथम हे हंगाम आपल्यासाठी कसं राहिलं? हे हंगाम तर आमच्याकडे खूप वाईट राहिलंय, तर बघू आता टीम तर सेम आहे, तर बघू. आज कोणत्या टीममेट्स कडून तुम्हाला अपेक्षा आहे, कारण हे मैदान आपल्यासाठी सुद्धा लकी राहिले, कशा परफॉर्मन्सची गरज आहे टीममेट्स कडून? हा मैदान आमच्याकडे नक्कीच लकी आहे, कारण आम्ही दरवर्षी इथं नंबर मारतो, पण आता आमचं प्लेयर आता आउट ऑफ फॉर्म आहेत बहुतेक, बघू सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील. वळूया आपण मॅचकडे. काही पाहुण्यांचे इथे शुभ आगमन झाले, तर नक्कीच प्रेक्षक वर्गांची संख्या सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने, आणि स्पर्धा पाहतो आपण माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक प्लेइंग 11 लिस्ट आपण जमा करा. या आवाजामध्ये होईल बदल. ऐकूया आपण वैभव ओपी हरिग्राम यांचा आवाज. तर मच्छिंद्र फडके आमचे बघा, ज्यांनी आम्हाला चेंडू स्पॉन्सर केलेत, आमचे पुरस्कर्ते, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. कुंडलिक पाटील साहेब यांचा फडके साहेब, कुंडलिक फडके साहेब आपलं वेलकम. शशिकांत फडके, कुंडलिक फडके या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालेत, आणि आमचे बॉलचे स्पॉन्सर्स मच्छिंद्र फडके यांचं आम्ही धन्यवाद देतो. तर कुठे जाऊ नका, साई मैदानावर आपण पाहत राहा. ग्रामस्थ मंडळ चषक माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक, आपण विलासदादा नारायण फडके आमचे प्रणेते मार्गदर्शक, या स्पर्धेचे पुरस्कर्ते. अंपायर सिग्नल येतोय इसके पॅनल. यस, टायमर ऑन आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक, 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. या आवाज ऐकूया वैभव यांचा. धन्यवाद. थँक्यू सागरदा. चला आपण मैदानाकडे लक्ष केंद्रित करूया, जिथे 30 चेंडूमध्ये 49 धावा करायच्यात विजयासाठी. पाली संघाला सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. बारक्या शेळके आणि विशाल शेळके ओपनिंग ब्लास्टर्स जोडी सध्या मैदानामध्ये आलेली आहे. सलामीचा आणि पॉवर प्लेचं पहिलं मुख्य षटक फेकण्याची जबाबदारी अजय डांगरकर याच्या खांद्यावर. या मैदानावर अजय जो बाईक पुरस्कृत संपूर्ण नेरे दुंदरे विभाग 50 गाव प्रीमियर लीग मध्ये, त्यामुळं मैदानावरील प्रचंड अनुभव त्याच्याकडे देखील आहे, आणि तेवढे चांगले 2 होतकरू खेळाडू मैदानामध्ये आलेत. मॅच ऑन. पहिलाच बॉल थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी करण्याची मानसिकता होती. खराब फिल्डिंग मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षणला तुम्हाला व्यवस्थित चांगलं करावं लागेल. अकाउंट ओपन होते. मैदानामध्ये धावसंख्येला सुरुवात झाली आहे. जवळपास 10च्या सरासरीनं जरी चाललात तरी मॅच सहज जिंकता येऊ शकते टीम पालीला. परंतु या मॅच मध्ये उसारली संघाचा विचार केला तर त्यांची तरी एक चांगली गोलंदाजी अटॅक बॉलिंग मार्कवर आपण सातत्यानं बघतो, त्यामुळे हा संघ देखील इतक्या लवकर हार मारण्यापैकी नाही आहेत. दोन्ही संघ लढवय्ये आहेत, त्यामुळे ही मॅच बघायला मजा येईल. अतिशय रोमांचक सामना हा जरूर अनुभवायला मिळेल. परंतु बघा ज्या पद्धतीनं वेगवान हा विशालचा फटका होता, पाठीमागे जरी थोडीशी मिसफिट झाली असली तरी पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉलची गती कमी केली, हे फार महत्त्वाचं राहिलं. अन्यथा अगदी हा चौकार देखील होऊ शकला असता. अजय डांगरकर ज्याला आपण सध्या बघतो, दोन चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा सध्या फलकावर नोंदवल्या गेलेत. इनफिल्डच्या वरून बॉल चालला डीप मध्ये. कव्हर पॉइंट कडे दिशा देण्याचं काम आहे. मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे, परंतु पाठलाग शेवटपर्यंत केला. क्षेत्ररक्षक होते प्रल्हादला आपण बघितलं. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षक तिथे त्यांनी केलं. चौकार जरूर वाचवलाय. रन फलक पुढे चाललाय. ऑन बोर्डवर लागताय. 2च्या मदतीने 4. संत गतीने आणि शांत सुरुवात मैदानामध्ये करण्याचा हा इरादा या 2 ओपनिंग ब्लास्टर्सचा. पुन्हा एकदा जमिनी समांतर मुख्य व्यासपीठाकडे अगदी बघू शकता. जयेश होते बॉल उचलून थ्रो करतील, तोपर्यंत एकेरी धाव इथेही मिळेल. अगदी अजय डांगरकर जो आपण बॉलिंग ट्रॅकवर बघतो, सातत्यानं एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडूमध्ये
याची गणना केली जाते आणि विशाल जो लेफ्ट हँडेड विध्वंसक खेळाडू आहे यंदा खूप चांगल्या टच मध्ये देखील दिसलाय आणि तो आता ऑन स्ट्राईक. चांगली फिल्डिंग स्लिप मध्ये अगदी बघू शकता. गुड फिल्डिंग धावा इथे जरूर वाचवले जाण्याचं काम करत असताना पहिलं षटक जे थोडं शांत आहे मैदानामध्ये. फलंदाजीतून एकही स्कोरिंग शॉट आतापर्यंत खेळू दिला नाही अजयनं. चॉप करायचं होतं पहिल्यांदा फ्रंट फुटला आले पुन्हा एकदा बॅक फुटला गेले पण सांगतात वाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूगणित जोडली जाईल. सांघिक धावसंख्या फलकामध्ये अजूनही बदलाव इथे घडेल. अजूनही एक बॉलचा खेळ उर्वरित इथे पहिल्या पॉवर प्लेचा 49 धावांचा टार्गेट घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. आज मेहिका एंटरप्राइजेस जयबाबदेव पाली मैदानात जय हनुमान उसरली बुद्रुकच्या विरुद्ध खेळत असताना दिशादर्शक फटका राहील. अशा रीतीने एकेरी धाव इथे मिळेल. ओव्हर इथे एंड होते. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्या नावी केलं अजयनं जिथे धावांची इन्व्हेस्टमेंट थोडी कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे रन ही कमी खर्च करायला हवा ना त्या उद्देशाने केलेली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्ले मध्ये आले. धावा फक्त आणि फक्त 7. कोणती विकेट मात्र गमावलेली नाही. आणि त्यामध्ये डिसाइड केलं की रोशन ठाकूर जो द्वितीय षटक फेकेल. खूप चांगली टीम आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स सध्या मैदानात कामगिरी करत असताना लेग अंपायर आहेत सध्या विशाल पाटील सर. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सत्यपान काकडे सर आणि त्यासोबत अनिलजी टेंबे सरांना देखील आज पंचाच्या भूमिकेमध्ये सागर फडके बोनशे ज्यानं स्पर्धेमध्ये स्कोरर म्हणून कामगिरी निभावली आहे. सध्या ते जलपान करत असताना आज आमचे हो कॉमेंटेटर आमचे मित्र यंदा जे आपल्या आयुष्याचे नवीन इनिंग सुरुवात करतील रोशन पाटील शिरवली आणि त्यासोबत सागरजी मांडवकर हा आवाज तुम्हाला दररोज ऐकायला मिळेल. पहिले षटक संपले 7 धावा फलकावर आहेत. थोडंसं स्पीडअप करा वेळ घेऊ नका. लक्षात घ्या एकदा पाठीमागे टायमर कडे तुम्हाला वळून पाहायचं आहे. 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला 4 ओव्हर फेकायचे आहेत. लक्षात घ्या. हो काय फटका आहे. विशाल शेळके लेफ्ट हँडेड विध्वंसक खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये शांत बसले आणि आता रोशन ठाकूरवर आक्रमण केलं. हा दमदार हिट षटकार आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा डावा पाय खरं तर उजवा पाय पुढे काढला आणि बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. स्वीप स्टाईलनं बॉलला त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. 6 रन आलेत मागील बॉलवर रोशन ठाकूरच्या. यावेळेस गती थोडी कमी ठेवली. पाठीमागे फिल्डर आहेत जयश. 1 रन मिळेल या बॉलवर. स्ट्राईक रोटेट करत असताना हेच तर करायचंय सध्या पाली टीमला या मॅच मध्ये. प्रत्येकी ओव्हर मध्ये 1 स्कोरिंग शॉट खेळायचा. उर्वरित बॉलवर सिंगल डबल जरी आल्या तरी मॅच त्यांना जिंकता येईल. परंतु उसरली टीमला त्या स्कोरिंग फटक्यापासून वंचित ठेवू इच्छित आहेत. या मॅच मध्ये त्यांच्यासाठी देखील जेवढी उत्तम गोलंदाजी पाली टीमने केली तेवढीच तुम्हाला या मॅच मध्ये करावी लागेल. करंट रन रेट 10.50. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 10च्या आसपास. 22 बॉल मध्ये 35 रन अजूनही पाहिजेत. लेन पाठीमागे ठेवली. बॉल हवेत बारक्या गॅप मध्ये एक्झिक्यूट करत असताना दिसले. परफेक्टली 2 खेळाडूंच्या मध्ये बॉल विसावलाय. 1 टप्पा सीमा पलीकडे चौकार. या मैदानावर त्याला खेळणं पसंत आहे. मला वाटतं प्रत्येक टुर्नामेंट जी विगरच्या मैदानावर अगदी साई मैदानावर पार पडते ती प्रत्येक टुर्नामेंट जरूर खेळतो तो पाली संगम. थोडीशी शॉर्ट लेंथ होती. झेलची संधी आणि यस विकेट डाऊन. क्षेत्ररक्षक होते रोहन ज्यांना झेल तिथे टिपला आणि महत्वाची विकेट. बारक्या शेळकेच्या खेळीचा अंत. पहिला धक्का टीम पालीला. रोशन थोडस लेग ब्रेकर बॉल दूर चालला तर बारके बसून थोडीशी छेडछाडी करण्याचा प्रयत्न थोडा नडला आणि चुकीचा फटका अटेम्प्ट त्यांनी केला. खरं तर फटका चांगला होता परंतु एलिव्हेशन जर बॅटच्या मधोमध चेंडू येणं गरजेचं असतं ते आलेलं नाही आहे आणि त्यामुळे विकेट अगदी त्यांनी गमावलेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेचच दाखल होत असताना कॅप्टन कुल रोहित पाटील
सध्या मैदानामध्ये आलाय. धावसंख्येचं टोटल 18. 20 बॉलमध्ये 31 धावा अजूनही करायच्यात विजयासाठी. टीम पालीला जे जयदाजी पाटील जे अंदा 40+ खेळत आहेत त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा. टीम पालीला त्यांचंही स्वागत आपण करूया. 18 सध्या संघ आपण पाहतोय. धावसंख्या थोडी अगदी बघितली तर चांगल्या गतीनं पुढे पुढे चालली होती आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला ब्रेक थ्रू दिलाय रोशननं. एक षटकार विशालनं जरूर दाखवला. 20 मध्ये 31 करायचे आहेत अजूनही. थोडीशी फुलर लेंथ वरील गोलंदाजी अगदी बघू शकता. पहिल्या बॉलवर षटकार आला म्हणून काय झालं मी कमबॅक करू शकतो आणि या आत्मविश्वासाने सध्या केलेली जाणारी गोलंदाजी सध्या करतो रोशन ठाकूर. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल हवेत गेलाय. लॉंग ऑनचा एरिया पूर्णतः खाली होता आणि लॉंग ऑफ मध्ये देखील कोणी नव्हतं परंतु जोपर्यंत मिड ऑफ मधून खेळाडू उलट्या दिशेने धावत असताना लॉंग ऑफ मध्ये पोहोचले तोपर्यंत 2 रन पूर्ण केले गेले. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा प्रल्हाद. याच्या अगोदर देखील प्रल्हादनं चांगली फिल्डिंग केली होती. रन वाचवणं हा पहिला उद्देश तुमचा फिल्डिंग डिपार्टमेंट मधून असला पाहिजे आणि तो प्रल्हादनं दाखवला. 2 ओव्हर आता बघता बघता संपलेत. ज्या सरासरीने चालायचं होतं टीम पालीला ते त्यांनी सरासरी राखली. आतापर्यंत जवळपास 2 ओव्हर संपलेत. संघ पोहोचला 20 वर. विकेट गमावली. एक ऍक्शन रिप्ले मध्ये प्रल्हाद लास्ट मोमेंटला बॉल तिथे सेव्ह त्यांनी केला. या इक्वेरा इव्हेंटचे कॅमेरा वर्क बघा मिळतात. त्याच्यानंतर जयसचं बॅकअप अगदी मिळालं आणि चांगला थ्रो त्याने देखील केला. 20 वर संघ पोहोचलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर उर्वरित 18 बॉल मध्ये करायचे 29 रन. चला थोडंसं स्पीडअप करूया आपण. 18 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. विशासाठी फुल टॉस होता. जसा बॅटवर आला बॉल हवेत गेलाय. फिल्डर डाऊन द बॉल. अजय बॉल खाली आलाय. त्याने झेल तिथे टिपलाय. महत्वाची विकेट. आता सलामी जोडी जी आली होती मैदानामध्ये त्यांना थांबवण्यामध्ये यशस्वी ठरली आहे गोलंदाजी. मागील ओव्हर मध्ये रोशनने घेतली विकेट बारक्याची तर या ओव्हर मध्ये जयेश डांगरकरने येता क्षणी विकेट घेतली. महत्वाची विशाल आणि मैदानामधील हा दुसरा धक्का टीमला. वीस वर 2 विकेट गमावले गेलेत. 17 बॉल मध्ये अजूनही 29 धावांचा पल्ला पार पाडायचा या मॅच मध्ये. बॅटिंग साठी आता राहुल शेळके दाखल झालेत. महत्वाची लढत आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. पहिल्या सामन्यामध्ये स्वरा हर्ष एंटरप्राइजेस कावदी वाकडी बी गटातील आजच्या लढती त्यानं पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय. दुसरी लढत सुरू आहे. त्या अगोदर ई गटातील आपण 3 मॅचेस कव्हर केल्या आणि स्वतःच्या होम ग्राउंडवर सलग 2 सामने जिंकले. ई गटातून प्रणय 11 साईजचा विकर्णम थोडीशी शॉर्ट लेंथ होती. पुन्हा एकदा मिस्टामिंग. वन्स अगेन फिल्डर डाऊन द बॉल. कोणती चूक याही वेळ झालेली नाहीये. विजय डांगरकरनं झेल टिपलाय. लगातार 2 बॉल मध्ये 2 सफलता हाती आले. जयेश डांगरकर विकेट टेकर सध्या मैदानामध्ये बनलाय आणि महत्वाचे 2 हादरे टीमला त्याने दिले. अक्षर रिप्ले मध्ये आज झेल हवेत होता. बॅकअप साठी पाठीमागे सज्ज दिव्येश देखील होता परंतु हा झेल सुरक्षित टिपला विजयनं आणि फलंदाज बाद. या चुका टाळाव्या लागतील टीम पालीला या मॅच मध्ये. फार महत्वाची लढत आहे. दोन्ही संघ जिद्दी आहेत, ताकदवान आहेत. दोन्ही टीमची ताकद, त्यांची गोलंदाजी, त्यांची फलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये ताकदवान कामगिरी झाली गोलंदाजीतून कारण आज 60 बनताना आपण बघितल्या, 70 बनताना आपण बघितल्या आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये सध्या ही दोन्ही टीम ज्यांना उत्तम गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 16 बॉल मध्ये 29 धावांची
अजूनही गरज आहे. रात्रीचे ठीक आपण बघितले तर 10:33 झालेत. याही बॉलला नाही क्लिअर करू शकले. लगातार 3 डॉट बॉल, त्यामध्ये 2 विकेट. प्रेशर मैदानामध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जयेश डांगरकरनं हाती घेतलाय. त्याला माहिती आहे हे षटक, तिसरा आणि चौथं षटक हे फार महत्वाचं राहणार आहे. आणि सध्या उत्कृष्ट गोलंदाजी कल्पेश शेळकेकडे ती क्षमता आहे ते त्याला दाखवावी लागेल. रोहित अजूनही आहेत मैदानामध्ये, परंतु वर लागला बॅटच्या वर, नाही पाठीमागे फिरता आला. फिल्डिंग खराब आणि बॉल झाला लॉंग स्टॉपला. इथे 7 मे नशिबाची हा आलेला हा चौकार. व्यस्त शेड्यूल असं टेनिस बॉल विश्वविद्यालयाचा अंपायरिंग म्हणून कामगिरी करतात. हा जॉबवर देखील थोडी टंचाई या नावाची चर्चा झाली ऑफिसला, हरकत नाही, कधी कधी होते मिसअंडरस्टँडिंग. धावसंख्येचा फलक अगदी बघू शकता आपण सद्यस्थितीमध्ये 24 वर आहे. 14 बॉलमध्ये 25 करायचे. जयेश डांगरकर गोलंदाजीतून अक्षरशः जीव ओतत असताना मैदानामध्ये हा वेगवान बॉल राहिला अवे फ्रॉम द बॉडी करत असताना हे नाव सातत्याने टेनिस बॉल विश्वामध्ये चर्चेत राहणारं नाव आहे. चला बेस्ट जॉब, त्या कारणास्तव सराव सत्रासाठी थोडा वेळ कमी मिळतो. ज्या पद्धतीने यंदा प्रदर्शन दाखवलंय उसरली संघाने देखील ती खूप यशस्वी, स्पेशली दिव्येश हे नाव देखील भरपूर झळकताना बघायला मिळालं. खूप लेफ्ट हँडेड खेळाडू, खूप फॉर्म मध्ये आपण बघितला. आज बॅट चालली नाही परंतु हरकत नाही. टॅप करत असताना अगदी बघू शकता चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दिव्येशला आपण बघितलं. सुरक्षित ओव्हर त्याने फेकली. फक्त या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या. जयेश डांगरकरनं विकेट घेतल्या 2. त्यामुळे टर्निंग पॉइंट का ठरेल येणाऱ्या कालावधीमध्ये हे षटक. जयेश हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा लागलीत 25, विकेट गेले 3. आता उर्वरित 12 बॉल रन करायचे विजयासाठी 24. बारा बॉल आणि 24 धावा करायच्यात विजयासाठी. लेजंड A1 जोडी अशोक फडके, रवी फडके यांचे ते शुभागमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आज ते आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत, परंतु लेजंड A1 जोडी पंच. चला 12 मॅन तुम्ही तयारच राहा या गोष्टीसाठी. 3 ओव्हर संपल्या की पाणी मैदानात गेलं पाहिजे. 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 2 ओव्हर संपल्या की मैदानामध्ये पाणी गेलंच पाहिजे. नेक्स्ट मॅच मध्ये लक्षात ठेवा, कारण तुमच्यापैकी एक 12 पुन्हा एकदा आमच्यासोबत सोडला जाईल. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण केलाय. संग्राम इलेव्हन नितलस कर्तेश्वर भिंगार अशी लढाई तुम्हाला बघायला मिळेल. संग्राम इलेव्हन नितलस ज्यानं टॉस देखील जिंकलाय. त्याच्यानंतर शेवटची लढाई होणार आहे स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर आणि तिरंगा 11 दोंदरे अशी लढत तुम्हाला याच्यानंतर देखील त्यानंतर देखील बघायला मिळणार आहेत. ते दोन्ही संघ देखील तयार आहेत. यानंतर ड्रिंक्स ब्रेक जे आता मैदानात संपला. फिल्डिंग सेट आहे. 12 बॉल 24 धावांची गरज आहे. सामना बरोबर सुटला तर पुन्हा एकदा मी सांगेन सुपर ओव्हर हा महत्वाचा नियम या स्पर्धेचा लक्षात ठेवा. 12 बॉल 24. कल्पेश शेळके जो ऑन स्ट्राईक आहेत. रोहित पाटील यांच्या वाटेला फक्त 2 बॉल आलेत. दिवेश बोलाडे हे महत्वपूर्ण टर्निंग पॉइंट ओव्हर या मॅचची. पहिलाच बॉल उंच खेळाचा प्रयत्न. सेफ लँडिंग झालाय. बॉल पहिली धाव वेगाने घेतली परंतु दुसरी धाव घेण्यासाठी आता मनोबल तयार नव्हतं. 2 रन या बॉलवर घेण्याचा मनसुबा जरूर होता परंतु नकार दिला गेला. नॉनस्ट्राईक एंडवर पोहोचता क्षणी कल्पेशनं एकच धाव संघ पुढे चाललाय. बोर्डवर धावा आहेत टोटल 26. पंच इशारा करत असताना तिसऱ्या पंचाची मागणी गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. ऑर्गनायझर कमिटी
मेंबर आमच्यासोबत ऑन स्क्रीन लगेच जॉईंट होते. दिव्येश बोलाडेला या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. रोहित पाटील 11 बॉल 23 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही टीम 50-50 खेळत असताना समोर व्ही शेप मध्ये हा अगदी गॅप निवडला. रोहित पाटील कडे आहे टेक्निक, रोहित पाटील कडे आहे क्लास आणि तो दाखवत असताना क्लासिकल ड्राईव्ह बॉल लॉंग ऑफ सीमा पलीकडे 4 रन चौकार. चौकार येते. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता ऑन फलकावर ऑन बोर्डवर सध्या 30 रन. 10 मध्ये 19 धावांची गरज आहे. रोहित पाटीलनं मैदानामध्ये येता क्षणी जो चौकार दाखवला, पुनरावृत्ती करत असताना मागील मॅच मध्ये जे काही लॉस झालाय, जो थोडंसं रिकॉर्ड रन रेट वाढलाय त्याची रिकव्हरी करत असताना या चौकारानं आता फिल्डिंग मधून त्या फटक्याचा पाठलाग केला गेलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तयार केले गेले. रोहित साठी एक खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल डीप मध्ये मिड विकेटला, एक खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल जवळपास फाईन लेगला. अशा फिल्डिंग पोझिशन्स थोडंसं पुढे ठेवला, लेन पुढे ठेवली. अगदी बघू शकतो वेगवान थोडासा स्पीड जनरेट करत असा. मागील बॉल थोडासा पाठीमागे होते, ओव्हर पिच होता, परंतु या बॉलला यॉर्कर लेंथ वर फेकत असताना ते देखील वाईड यॉर्कर. धावा 30, 9 बॉल 19 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण लढत दोन्ही संघ लढत असताना आणि इथे हा फटका बॅटच्या रडार मध्ये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वपूर्ण टप्प्यामध्ये रोहित पाटीलने दाखवलाय धमाका षटकार. रन आलेले आहेत. एक सिंगल पहिल्या बॉलवर आली होती. धावसंख्येचं टोटल झालंय 36 आणि मॅच आता क्लोज झाली. या षटकारानं जो दबाव निर्माण केला होता तो या षटकारानं दूर झाला असावा. 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 13. वेगवान खेळ तुम्हाला करायचा आहे, लक्षात घ्या. महत्वपूर्ण लढत असताना 8 बॉल 13. रोहित पाटील इन ऍक्शन मध्ये येत असताना मागील काही अगदी नॉसाईक एंड वरून तो पाहत होता. विकेट गमावली जात होती आणि आता यावेळेस लाईन मध्ये बिघाड अगदी बघितला. जो बघू शकता आपण चेंडू थोडस अवे फ्रॉम द बॉडी करत असताना शॉर्ट लेन यूज केली. लाईन मध्ये पोहोचता आलेला नाही रोहितला. चांगला बॉल अगदी बघायला मिळाला. हा निर्णायक चेंडू राहील. 7-13 ची गरज. स्विच हिट केला. पाठीमागे फिल्डर आहेत. डाय लगावण्याचा प्रयत्न झाला. हनुमान बोलाडे 100% एफर्ट्स तिथे त्याने दिली. त्याला माहिती होतं जर प्रतीक्षा केली असती तर चौकारी गेला असता संदेश. कारण या मैदानाचे आउटफील्ड भरपूर अगदी बघू शकता आपण. अक्षर रिप्ले मध्ये तुम्हाला बघा मिळेल रिव्हर्स खूप चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केला, परंतु हनुमान तिथे अक्षरशः हनुमान उडीच लगावली असाच उल्लेख करेन. डाय लगावत असताना 100% एफर्ट दिले आणि रन त्यांनी वाचवलेले आहेत. एकच रन या बॉलवर आले. 3 धावा सेव्ह झाले, त्यामुळे सामना जिवंत ठेवण्याचे काम केले. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. चला टीम मीटिंग घेताय तुम्ही विशाल पाटील सर, एकदा त्यांना सांगा टीम मीटिंग घेताना तुम्ही स्क्रीनच्या बाहेर घेत जा. स्क्रीनवर तुम्ही टीम मीटिंग घ्यायची अनुमती तुम्हाला नाही आहे. 6-12. चला गती काढून घेऊ नका. अंतिमचे 6 बॉल ठरवतील कोणता संघ ज्याचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये जिवंत राहील. अजयने 1 षटक फेकलाय, 1 षटक फेकलाय. रोशननं 1 षटक फेकलाय. जयेशनं आणि 1 षटक फेकलाय. दिव्येशनं. चौघानं 4 ओव्हर फेकलेत आणि पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. रोशन ठाकरबाई 13 धावांची ओव्हर त्याने फेकली होती. विकेट घेतलं होतं. जयेशनं 5 धावा देऊन 2 विकेट देखील घेतल्या होत्या. तरी देखील रोशनवर विश्वास दाखवलाय टीममेट्सनं. त्यामुळे बघायचं आहे येणारे 6 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता तुम्हाला स्क्रीनवर देखील बघा मिळता. इक्वेरा इव्हेंटच्या माध्यमातून 6-12 मेका एंटरप्राइजेस जय बाबदेव पालीला करायचे आहेत. रोहित पाटील जो ऑन स्ट्राईक आहे. काय घडले मॅच मध्ये आता प्रेक्षकांची उत्कंठा थोडीशी गेला पोहोचली आहे. 6 बॉल 12 धावा. का हा सामना हाय व्होल्टेज बघायला मिळेल का? रोशन कशा पद्धतीने लढेल?
रोहित पाटील साठी शॉट लेन बॉल गेला हवेत नाही थांबू शकले आणि हा निर्णायक षटकार अनस्टॉपेबल रोहित पाटील इज ऑन फायर षटकार पाच बॉल 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी एकट्यानेही किल्ला लढवला जाऊ शकतो हे रोहित पाटील मैदानामध्ये सांगून दिलंय सुरुवातीला विकेटची जी पडझड झाली ती थांबवण्याचं काम केलंय रनही केले 5 बॉल 6 वेगवान बॉल अगदी रिलीज केला धाव तिथे घेतली 1 रन बनली आहे दुसऱ्यासाठी प्रयत्न होता नकार दिलाय सिंगल रन इथे मिळेल पंच सांगतायत मैदानामध्ये पहिल्यांदा बॅट फर्स्ट नाहीये पायांवर जाऊन हा बॉल धडकलाय त्यामुळे अगदी बघू शकता आपण 1 रन इथे पूर्ण केली जाईल सांघिक कोठ्यामध्ये ही रन सोडली जाईल धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता रनफॉल कव्हर धावा अगदी बघू शकता संघ पोहोचलाय सागर आम्हाला माहिती देत आहेत 44 वर 4 बॉल 5 धावांची गरज स्ट्राईक एंड कडे कल्पेश आहेत ज्यांना अगदी बघू शकता 1 चौकार 2 सिंगल देखील केलेले आहेत तिसऱ्या पंचांची मागणी सध्या मैदानामध्ये केली जाते चला तिसरे पंच जॉईंट व्हा स्क्रीनवर तुम्हाला लगेच जॉईंट व्हायचं गोलंदाजाला पुन्हा एकदा अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल क्रुशियल मोमेंटला हा सामना आहे दोन्ही संघांच्या प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन अजूनही धडधड करतायत 4 बॉल 5 धावा दिसायला जरी सोपं असलं तरी मैदानामध्ये 1-1 धाव करणं तेवढंच कठीण काम असतं 4 बॉल 5 गती कमी केली अगदी जाणून बुजून स्लोअर वन केला ओ हे काय केलंय हनुमान ज्यानं सामना जिवंत ठेवण्याचं काम केलं होतं आणि हा साधा सोपा झेल हनुमाननं सोडलाय आणि ती चान्स रोहित गमावली नाही आणि या बॉलवर 3 धावा त्यांनी पूर्ण केलेत काय रनिंग बिटवीन द विकेट 47 वर संघ पोहोचला आता 3 बॉल 2 हनुमान जजमेंट चुकलं कॅच सोडली की मॅच सोडली ज्या क्षणाला रोशन ठाकूरला जे करायचं होतं त्यांनी त्याच्या अस्त्र बाहेर काढलं तरी मॅच 3 बॉल 2 वर येऊन थांबलाय रोहित या मॅचचा दिशादर्शक पाली संघाचं अस्तित्व टिकून ठेवणारा खेळाडू कोण असेल या मॅच मध्ये तर तो रोहित पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट खेळ पहिली धाव वेगाने घेतली दुसरी धावेसाठी निघालेत थ्रो चुकीचा आणि मॅच जिंकल्या मैदानामध्ये टीम भिका एंटरप्राइजेस जय बावदेव पालीनं ओव्हरथ्रोचा चौकार देखील आलाय आणि त्या पद्धतीनं अगदी बघू शकता 7 धावांना सामना 7 विकेटना सामना जिंकला मिका एंटरप्राइजेस जय बावदेव पालीनं हार्दिक अभिनंदन हार्ड लक जय हनुमान उसरले बुद्रुक सामनावीर पारितोषिक आपण यानंतर देणार आहोत चला फिल्डिंग टीम आपण जाऊ शकता मैदानामध्ये आणि विनंती करेन तर सन्माननीय मच्छिंद्र धर्मा फडके यांचं आगमन झाले बॉलचे आमचे स्पॉन्सर